नमस्कार शेतकरी बांधवांनो. मी काल एक व्हिडिओ बनवून टाकला होता. पीक विमा 2025 खरीप मंजूर झालेला आहे. तरी बऱ्याच लोकांना शंका होत्या. त्यांनी मला मेसेज केला की पीक विमा आलेला नाही, तुम्ही चुकीचा व्हिडिओ टाकताय. तर ज्यांना पण पीक विमा 2025 खरीपबद्दल शंका असेल तर पीक विमा स्टेटस जाऊन आपण चेक करावे. स्टेटस कसे चेक करतात याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो एक पाहून घ्यावा. किंवा जमत नसेल तर पीक विम्याची पावती मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करावी. त्याच्यावर जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक OTP घेऊन आपण तो चेक करू शकतो. ज्यांना कोणाला शंका आहे त्यांनी मला मेसेज करावा. आणि हो, मी शेतकऱ्यांसाठीच व्हिडिओ बनवतो. मी काही तुमच्या कमेंट ऐकण्यासाठी किंवा याच्यासाठी व्हिडिओ बनवत नाही. मला जे माहीत पडतं ते मी सर्वांना टाकत असतो. जे पंजाबराव डक आहेत, जे यूट्यूबवर पूर्ण माहिती देतात, त्यांचे पण मी काल व्हिडिओ बघितले, बऱ्याच बातम्या बघितल्या. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 2025चा पीक विमा खरीपचा जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि त्याच्यासाठी ई पीक पाहणी आवश्यक आहे. बऱ्याच लोकांची ई पीक पाहणी राहिलेली आहे. शासनाने टाईम वाढवून दिलेला आहे. मला रात्री एकाने कमेंट केली की पीक काढल्यावर कुठे ई पीक पाहणी होते. भाऊ, ई पीक पाहणी करता येते. सध्या शासनाने आपल्याला टाईम वाढवून दिलेला आहे. तरी तुम्हाला ज्याला कोणाला ई पीक पाहणी करायची बाकी असेल त्यांनी मी अगोदरच्या व्हिडिओत तो फॉर्म टाकलेला आहे, किंवा मला पर्सनल मेसेज करून तो फॉर्म बोलवा. मी तो फॉर्म तुम्हाला देतो. तो फॉर्म भरून आपले तलाठी जे असतात किंवा मंडल अधिकारी त्यांना तो फॉर्म लिहून द्यायचा. 15 दिवसाच्या आत ते आपली ई पीक पाहणी करून देणार आहे. ज्यांची ई पीक पाहणी राहिलेली आहे त्याच्यासाठी शासनाने टाईम वाढवलेला आहे. लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या. खाते आधार सीडिंग करून घ्या. जर खाते आधार सीडिंग नसतील, मी कालच्या पण व्हिडिओत सांगितलेलं आहे, आधार सीडिंग खाते आवश्यक आहे. ई पीक पाहणी आवश्यक आहे, तरच पैसे येणार आहेत. 17,500 रुपये पर हेक्टरी पैसे येणार आहेत. आणि याची मर्यादा मला जी बातमी माहीत पडली त्याच्यात 2 हेक्टरपर्यंत एका शेतकऱ्याला मिळणार आहे. आता काल एकाने मला मेसेज केला की 2 हेक्टर अशी पुढे मर्यादा असते का पीक विम्याला. तर हे शासन मदत आहे. हा आपला तुम्ही जे म्हणतात शासनाने पैसेवारी लावली का, हे लावली का, ते नंतर होणार आहे. ही फक्त मदत आहे. ज्यांनी पीक विमा दरवर्षी काढतात पण पीक विमा मिळत नाही, बऱ्याच लोकांची अशी तक्रार होती की पीक विमा मिळत नाही, तर याच्यासाठी शासनाने हे आपल्याला मदतच केलेली आहे. आता अतिवृष्टीसाठी कोणता रेटिओ लावला होता, कोणताच नाही. तर त्याच प्रकारे पीक विम्यासाठी पण कोणताच रेटिओ लावलेला नाही आहे. आणि सर्वांना 17,500 रुपये पर हेक्टरी ज्यांनी पीक विमा काढला आहे त्यांना मंजूर झालेले आहे. तर ते आता चेक कसे करायचे, तर आपण PMFBY या साईडवर जाऊन स्वतःही चेक करू शकतो. त्याच्यावर फार्मर लॉग इन करायची आहे. फार्मर लॉग इन करून जो आपण पीक विमा काढताना मोबाईल नंबर टाकलेला आहे तो मोबाईल नंबर टाकून फार्मर लॉग इन करून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर टाकल्यावर मोबाईलवर एक मेसेज येतो. तो मेसेज टाकून आपण लॉग इन करून पाहू शकतो. तर ज्यांना कोणाला अडचण येईल त्यांनी पावती मला टाकावी, मी चेक करून देऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो. व कमेंट करताना थोडा विचार करून टाकत जा, कारण की मी एक शेतकरी आहे, एक दिव्यांग आहे. मी फक्त तुमच्या माहितीसाठी व्हिडिओ बनवतो. मला याच्यातून कुठलाही तुमचा व्ह्यू वाढवण्याचा कुठलाही उद्देश नाही आहे. धन्यवाद मित्रांनो.